जालन्यात मराठा आंदोलनादरम्यान आंदोलकांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज पिंपरी चिंचवड शहरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निषेध करण्यात आला। या आंदोलनावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्य सरकार केंद्र सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला। मराठा एक मराठा लाख मराठा क्रांतीच्या मोर्चाने झाला ताज मराठी कणा क्रांतीच्या मोर्चाने झाला ताज मराठी कणा किती दिवसांनी जागा झाला खरा मराठी बागा। इंग्रजांच्या काळामध्ये जालियनवाला बाग हत्याकांड झालं होतं हा संबंध देश जाणतो। त्याच्यापेक्षाही भयानक परिस्थिती काल अंतरावलीमध्ये महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उर्फ जनरल डायर यांनी निर्माण केली होती। स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या नंतर या देशातला एक बहुसंख्य असणारा समाज आपल्या न्याय हक्कासाठी संविधानिक रीतीने आंदोलन करत असताना त्या ठिकाणी शेकडोच्या संख्येने फौजपाटा घेऊन जाणं, दंगल नियंत्रक पथक घेऊन जाणं आणि अत्यंत संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या लहान मुलं, महिला आणि पुरुषांवरती प्रचंड मोठा लाठीचार्ज करणं, त्या ठिकाणी अश्रुधुराच्या लळकांड्या फोडणं, गोळीबार करणं हे कुठल्या कायद्यामध्ये आहे? माननीय मुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांना माझं नम्र निवेदन आहे, तुम्ही आमच्या आंदोलकावरती कलम 307 सारखे गंभीर गुन्हे दाखल केलेले आहेत। आमच्या या समाज बांधवांना प्रचंड मोठ्या प्रमाणे मारहाण करून त्यांना जखमी केलेलं असताना तुम्ही आमच्याच लोकांवरती गुन्हे दाखल करताय। जे आंदोलक जखमी आहेत त्यांच्या डोक्यात मार लागलेला आहे, त्यांच्या चेहऱ्यावरती मार लागलेला आहे, लहान मुलांची डोकी फोडली गेलेली आहेत। मग या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यावरती देखील कलम 307 अनुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ते शिक्षेस पात्र आहेत। मी माझ्या पूर्ण मराठा समाजाच्या वतीनं या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करतोय की महाराष्ट्रामध्ये चाललेली तुमच्या नेतृत्वाखालची हुकुमशाही आपण तात्काळ थांबवावी, अन्यथा याचे परिणाम येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भोगावे लागतील। जो मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाजाचं जे आंदोलन चालू होतं, जे अत्यंत शांततापूर्व असं आंदोलन चालू असताना ज्या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्री प्लॅन यांच्या सुनियोजित कटानुसार तिथल्या प्रशासनानं तिथल्या आमच्या आंदोलकावर, आमच्या लहान मुलावर, त्या पद्धतीनं महिलावरसुद्धा लाठीचार्ज केला, हे अत्यंत निंदनीय आहे। आणि त्याच पद्धतीने एवढा लाठीचार्ज करूनसुद्धा तिथल्या त्याच आंदोलकावरती जे शांततेत आंदोलन करत होती त्यांच्यावरती 307 सारखे जर गुन्हे दाखल करून हे आंदोलन ह्या देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि हे शिंदे सरकारचं, हे जे एकनाथ शिंदेचे सरकार आहे, या सरकारनं हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आहे। परंतु आता हे यांचं महायुतीचं सरकार, कारण हे सर्व हे तिघं पण ज्यावेळेस विरोधात असताना एकमेकावरती आरोप प्रत्यारोप केला आणि मराठ्यांचं आरक्षण हाणून पाडण्याचा प्रयत्न केला, परंतु आता हे तिघंही जे स्वतःला महायुती म्हणून सत्तेमध्ये आहेत, आता यांची जर खरीच नैतिकता जर असेल, यांना खरं जर वाटत असेल मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, तर यांनी आता केंद्रात आणि राज्यात यांचं खूप मोठं सरकार आहे, तर यांनी आरक्षण दिलं पाहिजे। अन्यथा येत्या निवडणुकीमध्ये लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, याच्यामध्ये या तिन्ही सरकारच्या या पक्षाला आम्ही मराठे म्हणून यांना यांची जागा दाखवल्याशिवाय, यांची उचलबांगडी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। एवढं या आजच्या या आंदोलनाच्या, निषेध आंदोलनाच्या माध्यमातून मला या आवाहन करायचं आणि मी सांगतो।